नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमाळन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च देवं चूडामणिं नमः। अखण्डानन्दरूपाय सविज्ञानप्रदायिने भगवद्वान्तदिनेशाय गुण्डाख्यगुरवे नमः। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। नीलाचलनिवासाय नित्याय परमात्मने बलभद्रसुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। श्रीक्षेत्र जगन्नाथपुरीमध्ये भगवान श्री जगन्नाथाच्या बलभद्र सुभद्रेच्या चरित्र चिंतनाकरता आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत। भगवंताचं चरित्र आपल्याला पाहायचं आहे। त्याकरता म्हणून चरित्र ही काय संकल्पना आहे या संबंधातला विचार आपण काल करून आलो। चरित्र त्यांचं सांगितलं जातं ज्यांच्या ठिकाणी सर्व गुण समुच्चय झालेला आहे, सर्व गुण त्यांच्या ठिकाणी एकवटलेले आहे। गुणांची प्राप्ती करून घेणं वेगळं आणि गुण त्यांच्याकडे आश्रयाला येणं वेगळं। आपण जन्माला येतो, मुमुक्षुत्व अंगी धारण करणं आपल्याला योग्य वाटतं आणि त्याच्याकरता म्हणून ज्ञानानं मुक्त होण्याकरता, भक्तीनं मुक्त होण्याकरता, परमात्म स्वरूप होण्याकरता आपण प्रयत्नशील राहतो। त्याच्याकरता काही गुणसंपदा आपल्या ठिकाणी यावी याच्याकरता आपण खूप प्रयत्न करतो। वैराग्य अंगी बाणावं, विवेक अंगी यावा, परमार्थाकरता आवश्यक असणारी गुणसंपदा मिळवण्याकरता जवळजवळ जन्मभर अनेक जन्म आपण प्रयत्न करत राहतो। गुणांच्या प्राप्तीकरता प्रयत्न करणारा साधक असतो, पण संतांचं चिंतन आपल्याला असं करता येत नाही। ज्यांचा अवतार असतो, आपल्याला ज्यांचं चिंतन करायचं आहे, ज्यांचं चरित्र पाहायचं आहे, ते अवतार चरित्र आहे। आणि या अवतार चरित्रामध्ये गुणप्राप्तीकरता अवतार प्रयत्न करत नसतात, मग त्याला अवतार म्हणता येणार नाही। अमुक एक गुण मला प्राप्त व्हावा म्हणून प्रयत्नशील राहिलो असं नाही। जन्माला आल्यानंतर, मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर मुक्त होण्याकरता केलेला प्रयत्न, त्याच्याकरता प्राप्त करून घेतली जाणारी गुणसंपदा, याहीपेक्षा ज्या संत महात्म्यांचा अवतार होतो ते गुणप्राप्तीकरता प्रयत्न करत नाहीत, गुण स्वतः स्वनामधन्य होण्याकरता त्यांच्या चरित्रात येऊन राहत असतात। गुणांना असं वाटतं की आपल्याला जगायचं असेल तर आपण ज्ञानोबरायांच्या चरित्राचा आश्रय केला पाहिजे। त्यांना असं वाटतं, वैराग्याला असं वाटतं की आपल्याला स्वनामधन्य व्हायचं असेल तर आपण तुकोबारायांच्या, गोरोबा काकांच्या चरित्राचा आश्रय केला पाहिजे। ज्ञानाला असं वाटतं की बाबा आपल्याला जर राहायचं असेल, टिकायचं असेल, आपली नित्यता सिद्ध करायची असेल, ज्ञान हे अनुभव पर्यवसायी व्हावं लागतं आणि तसं अनुभव पर्यवसायी व्हायचं असेल तर आपल्याला ज्ञानोबरायांच्या चरित्राचा आश्रय केला पाहिजे। शांतीला असं वाटतं की आपल्याला या जगात राहायचं असेल तर नाथ महाराजांच्या चरित्राचा आश्रय केला पाहिजे। भक्तीला असं वाटतं की आपण नामदेवरायांच्या चरित्राचा आश्रय केल्याविना आपल्याला कोणी विचारणार नाही, आपली जाणीव, आपली अनुभूती लोकांना येणार नाही। याच्याकरता जे जे काही मानवी जीवनाला धन्य करणारं जे जे काही आहे ते संतांच्या चरित्रात स्वतः होऊन येऊन राहत असतं आणि तिथे चरित्राचा विचार होतो।
आपण काल त्याचा विचार करून आलो. चरित्र म्हणजे काय, त्याचे प्रकार किती, चरित्र शब्द कोणत्या अर्थाने वापरला जातो, चरित्र निर्मिती कशी होते, त्याच्याकरता काय करावं लागतं, काय अभ्यास करावा लागतो. आपलं जीवनचरित्र घडवलं पाहिजे. जीवनचरित्र घडवलं पाहिजे हे लोकांकरता हा नंतरचा प्रश्न आहे, पण स्वतः करता हे आधी आहे. आपण काल त्याचा विचार करून आलो. याचा व्यतिरेक जर आपल्याला सांगायचा झाला ना, चरित्र शून्य होणं म्हणजे मानवी जीवनाचं अधःपतन आहे, हा त्याचा व्यतिरेक होतो. चरित्र घडवणं ही मानवी जीवनाचा उत्कर्ष असेल, हे मानवी जीवनाचं उन्नयन असेल, तर चरित्र निर्माण न करणं, आपण अधःपतनाला जाणं, हा आपल्या जीवनाचा ऱ्हास आहे. या व्यतिरेकाकरता सुद्धा उदाहरण सांगतो मी आपल्याला. मला वेगळा विचार सांगायचा नाही. आपण रामायण उघडा. वाल्मिकी रामायणाच्या सुरुवातीला थोडं चरित्र आपण पहा. मला सगळा विस्तार करायचा नाही, पण थोडा एक दोन गोष्टी आपल्याला फक्त सांगून पुढे जातो. रामायणाचा विचार जर आपण केला तर वाल्मिकी ऋषी वारुळातून बाहेर पडले. नारदांनी त्यांना रामनामाचा मंत्र दिला. रामनाम जपत ते बसले. त्यांच्या अंगावर वारुळ निर्माण झालं. कालांतराने नारद तिथून जात असताना रामनाम कानावर पडल्यावर इकडे तिकडे बघितलं की कोण महात्मा नामस्मरण करतोय, दर्शन घेता येईल म्हणून शोध घेणं सुरू झालं. महात्मा काही डोळ्याला दिसेना. नारदांच्या लक्षात आलं की या वारुळातून आवाज येतोय. नारदांनी वरची माती बाजूला काढली. आतून वाल्मिकी ऋषी प्रकट झाले. हा इतिहास आपल्याला माहिती आहे. कालांतराने वाल्मिकी ऋषी आणि त्यांचे शिष्य भारद्वाज हे अरण्यामधून जात असताना एका झाडावर क्रौंच पक्ष्याचं एक जोडपं बसलेलं त्यांनी पाहिलं. त्या दोन पक्ष्यांमध्ये अत्यंत एकमेकांप्रती अत्यंत प्रेमभाव होता. आणि त्यांचा प्रेमालाप चालू असताना एका पारध्याने त्यांना बाण मारला. आणि त्याच्यातली ती स्त्री होती, पुरुष होता, त्याला तो बाण लागला. तो खाली पडला. स्त्री विवल झाली. आपला पती गेला याचं दुःख तिला झालं. ती विलाप करायला लागली, रडायला लागली, आक्रोश करायला लागली. तिचा आक्रोश वाल्मिकींच्या कानावर पडला. वाल्मिकीने बघितलं काय झालं ते. एका पारध्याने बाण मारला. त्याच्यात तिचा नवरा गेला. विलाप करते, रडते. अंतःकरण अत्यंत कोमल वाल्मिकींचं. त्याने ते बघितल्याबरोबर वाल्मिकींच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. शोक निर्माण झाला. तिचा विलाप ऐकून, तिचा आक्रोश ऐकून त्यांच्या अंतःकरणात शोक निर्माण झाला. आणि तो शोक श्लोकाच्या रूपातून बाहेर पडला. रामायणाचं वर्णन करताना कवींनी वर्णन केलंय शोक श्लोकत्वम आगतः. शोक हा श्लोकाच्या रूपानं प्रकट झाला, त्याचं नाव आहे रामायण. आणि हा जो श्लोक प्रकट झाला तो अनुष्टुप छंदामध्ये प्रकट झाला. संस्कृत साहित्यामधल्या छंदोबद्ध रचनांमधला अनुष्टुप छंद सगळ्यात पहिल्यांदा रामायणात प्रकट झाला. आणि तो श्लोक, अनुष्टुप छंदातला श्लोक प्रकट होताना तो प्रकट झाला, तो शापवाणीतून प्रकट झाला. आणि ती शापवाणी वाल्मिकींच्या मुखातून बाहेर पडली. त्यांनी त्या पारध्याला शाप दिला. मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगम शाश्वती समाह यत्क्रौंच मिथुनादेकम अवधे काम मोहितम. शापवाणी बाहेर पडली. नंतर मग ब्रह्मदेव आले. त्यांनी सांगितलं या छंदामध्ये तू रचना कर वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याच्या पुढं ते रामायण निर्माण झालं. आपल्याला माहिती आहे. मला आता हा सगळा विस्तार रामायण मला सांगायचं नाही, ते पुढे अयोध्येत. आत्ता आपल्याला जो विचार करायचा आहे तो हा आहे की ही जी शापवाणी वाल्मिकींच्या मुखातून बाहेर पडली ती पारध्याच्या संबंधानं बाहेर पडलेली असली तरी त्या शापवाणीमध्ये कोणता शाप दिला गेला हे बघा.
तो शाप देताना त्याने काय सांगितलं? मा निषाद प्रतिष्ठाम. माझा मुद्दा इथे आहे. हे पारध्या, तुला कधीही आयुष्यामध्ये प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही, याचाच अर्थ तुला चरित्र निर्मिती करता येणार नाही. रामायणातला पहिला शाप तो हाय, मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगम शाश्वती समाहा यत्क्रौंच मिथुनादेकम अवधेह काम मोहितम. क्रौंच पक्षाचं जोडपं जे काम मोहित झालेलं होतं, त्याच्यातल्या एका पक्षाला तू तुझ्या बाणाने मारलंस. मी तुला शाप देतो पारध्या की तुझ्या आयुष्यामध्ये तुला कधीही प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. ही जी शापवाणी बाहेर पडली, याच्यातला प्रतिष्ठा हा जो शब्द वापरला गेला रामायणामध्ये, ती प्रतिष्ठा चरित्र निर्मितीतूनच निर्माण होत असते. तुला प्रतिष्ठा प्राप्त, आपण म्हणतो ना गावातले प्रतिष्ठित आहेत, ही व्यक्ती गावात प्रतिष्ठित आहे म्हणजे काय? चारित्र्य संपन्न आहे असा त्याचा अर्थ केला जातो. त्यांच्याबद्दल आदर आहे असा त्याचा अर्थ केला जातो. त्यांच्या संबंधानं गावामध्ये अत्यंत श्रद्धेची भावना आहे असा त्याचा अर्थ केला जातो. त्यामुळे चरित्र निर्मितीतून मानवी जीवनाची धन्यता इतिकर्तव्यता जशी होते, तशी चरित्र हननातून मानवी जीवनाचं अधपतन होतं. हा त्याचा व्यतिरेक आपल्याला रामायणातून सिद्ध करता येतो. अन्वय व्यतिरेक असं असतं. वेदांताचा असा नियम आहे की सिद्धांत सांगितल्यानंतर सिद्धांताचा अन्वय आणि व्यतिरेक आपल्याला सोदाहरण मांडता आला पाहिजे, तर सिद्धांत सिद्ध होतो वेदांतात. ज्या सिद्धांताला अन्वय सापडतो पण व्यतिरेक सापडत नाही, ज्या सिद्धांताला अन्वय सापडतो व्यतिरेक सापडतो पण अन्वय आणि व्यतिरेकाचं उदाहरण सापडत नाही, तो सिद्धांत सिद्ध होत नाही. असा नियम आहे वेदांतामध्ये. सिद्धांताची मांडणी करणं याला महत्त्व देत नाही वेदांत. वेदांत म्हणतो तुम्ही मांडणी करा, पण मांडलेला सिद्धांत सिद्ध करून देण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि सिद्ध करून देण्याची जबाबदारी जर तुमची आहे, तर तुम्हाला त्याचा अन्वय आणि व्यतिरेक मांडून सिद्धांत सिद्ध केला पाहिजे. आणि नुसता अन्वय व्यतिरेक नुसता मांडून चालत नाही, कारण अन्वयाला आणि व्यतिरेकाला उदाहरण सापडत नसेल तर मांडलेला अन्वय आणि व्यतिरेक तर्क ठरतो, सिद्धांत ठरत नसतो. याच्याकरता म्हणून अन्वयाला स्वतंत्र उदाहरण द्या, त्याच्या व्यतिरेकाकरता स्वतंत्र उदाहरण द्या, असा विचार वेदांताने आपल्या समोर मांडला. त्यामुळं आता त्यावर पुष्कळ चर्चा आहे. ब्रह्मसूत्रामध्ये याच्यावर पूर्वपक्षांनी पुष्कळ शंका घेतल्यात अशा या भूमिकेवर. परब्रह्माची सिद्धी तुम्ही केव्हा करता, त्यावेळेला परब्रह्माच्या व्यतिरेकाला काय दृष्टांत देता? व्यतिरेक कसा सिद्ध करता? कारण जे नित्य आहे, व्यापक आहे, त्याचा व्यतिरेक कसा सिद्ध करणार वगैरे आक्षेप घेतलेत. पण तो दृष्टांत देताना कोणता दृष्टांत द्यायचा, कसा दृष्टांत द्यायचा, आता व्यावृत्तीनं कसं ते सिद्ध करायचं हे आचार्याने तिथं सांगितलं. सोडून द्या तो विषय. तसं चरित्र निर्मितीचा विचार करत असताना त्याचा अन्वयही आपल्याला पाहता येतो आणि त्याचा व्यतिरेकही पाहता येतो. अन्वयाकरता ज्ञानोबरायदी संत महात्म्यांचं उदाहरण जसं देता येतं, तसं व्यतिरेकाकरता आपल्याला रामायणाचंही उदाहरण देता येतं. आणि याच्यातून चरित्र निर्मिती याचा विचार आपल्याला करता येतो. आपण तो विचार काल करून आलो, विस्ताराने पाहिला. आपल्याला जायचं आहे, आपल्याला तर जो विचार करायचा आहे तो विचार चरित्राचा करायचा आहे. हे चरित्र कशा करता ऐकायचं आहे आपल्याला, हेही आपण बघून आलो. चरित्र ही कथा नाही आहे. चरित्र म्हणजे काहीतरी एक मनोरंजनाचं साधन आहे. काहीतरी सांगितलं, वक्ता रडला, श्रोत्यांना रडवलं, वक्ता हसला, श्रोत्यांना हसवलं, आणि मग वा काय प्रवचन झालं असं म्हणत श्रोते मंडपाच्या बाहेर पडले. हे चरित्र नाही. हे चरित्र श्रवण नाही, हे चरित्र कथन नाही. मग चरित्र काय आहे? चरित्र कशा करता श्रवण करायचं? आपण ऐकलं की चरित्र हे एवढ्या करता श्रवण करायचं की चरित्र चिंतनातून आपल्याला स्वजीवनाकडे बघण्याची दृष्टी प्राप्त झाली पाहिजे. कसं जगायचं असतं हे आपल्याला कळलं पाहिजे. ह्याच्यात सांगण्यासारखं काय? माणसं जन्माला येतात आणि जगतातच ना.
या जगण्याला जगणं म्हणायला शास्त्र तयार नाही, संत तयार नाही. मनुष्य जन्माला येतो आणि मरण आलं नाही म्हणून त्याला राहावं लागतं. त्या मधल्या काळाला जर जगणं म्हणायचं असेल तर त्या जगण्याला किंमत नाही. मग मनुष्य तर प्राणी आणि मनुष्य यांच्यामधलं व्यावर्तकत्वच नष्ट होईल, यांच्यामधलं वेगळेपणच नष्ट होऊन जाईल, यामध्ये वैलक्षण्य राहणार नाही. कुत्रही जन्माला येतं, मरेपर्यंत जगतं. गाढव कुत्रीही जन्माला येतात, मरेपर्यंत जगतात. मनुष्यही जन्माला येतो, मरेपर्यंत जगतो. काय केलं त्यांनी या काळामध्ये? आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य मेतत पशुभिर नराण, एवढंच केलं, दुसरं काही केलं नाही. आहार निद्रा भय विषयाचा उपभोग, संपलं जीवन नाही. भारतीय संस्कृती मानवी जीवनाचा जो विचार करते तो विचार केवळ जगणं आणि मरणं या मधल्या काळात करत नाही, तर जन्मपूर्व आणि मरणोत्तर विचार करणारी भारतीय संस्कृती आम्हाला आमच्या जीवनाकडे बघण्याची एक स्वतंत्र दृष्टी देते, जीवनाकडे बघण्याच्या विचाराची स्वतंत्र शैली देते. आम्हाला आमचा मृत्यू झाल्यानंतरही आम्हाला स्वजीवनाचा विचार करायचा आहे. म्हणून मनुष्य म्हणतो, नाही बाबा, मेल्यानंतर नरकात नाही जायचं, आम्हाला स्वर्गात जायचं, आम्हाला सुख मिळालं पाहिजे, मरणोत्तर आम्हाला क्लेश सहन करायचे नाहीत, असं मनुष्य म्हणतो की नाही? म्हणतो ना. म्हणजे मरणोत्तर जीवन आणि मरणपूर्व जीवन, जन्मपूर्व जीवन हेही त्याला बघायचं आहे. आपण चांगल्या कुळात जन्माला आलं पाहिजे, पुढचा जन्म आपल्याला चांगल्या कुळात मिळाला पाहिजे. गीतेने जसं आपल्याला योगाचा विचार करताना 6व्या अध्यायामध्ये सांगितलं, त्या पद्धतीनं योग भ्रष्टो बिजायते, तो जातो तिथे गोष्ट करी, अथवा कुलीनाम एव. माझा मुद्दा इथे पुढच्या श्लोकामध्ये, अथवा कुलीनाम, श्रीमंत कुळात जाईल, कुलीन कुळामध्ये जाईल. चांगल्या कुळामध्ये आपल्याला जन्म मिळाला पाहिजे. कोणत्या जातीत मिळेल, कसा मिळेल, काय मिळेल हा मुद्दा महत्वाचा नाही आहे. आमचा त्यावेळेला वर्ण कोणता असेल, आम्हाला त्यावेळेला काय हे मिळेल, आमची जाती कोणती असेल, आमचा रंग कसा असेल, आमची उंची कशी असेल, आम्ही जाड असू का बारीक असू, याला महत्व नाही आहे. महत्व याला आहे की आम्ही कोणत्याही रूपात, कोणत्याही वर्णात, आम्ही कोणत्याही जातीत जन्माला आलो तरी आम्ही वारकरी असू की नाही हे महत्वाचं आहे. तरी आम्ही संतांची उपासना करणारे असू की नाही हे महत्वाचं आहे. तरी आम्ही पांडुरंगरायाचे भक्त असू की नाही हे महत्वाचं आहे. नामदेव यांनी देवाला प्रार्थना करताना हे म्हटलंय, तेव्हा आमचं कर्म जसं असेल तसा जन्म आम्हाला मिळेल, आमची तक्रार त्याबद्दल कधीच नव्हती, कधीच नाही. आमच्या कर्माप्रमाणे तुम्ही आम्हाला जन्म देणार आहात हे मान्य आहे, कारण हा शास्त्राचा सिद्धांत आहे. केले कर्म झाले त्याची भोग आले, हा नियम आहे जगाचा, अबाधित नियम आहे. याच्यामध्ये कोणी हस्तक्षेप करू शकत नाही. या नियमाला बदलण्याचं धारिष्ट्य इतर कुणाला नाही, परमात्म्याला नाही. म्हणून परमात्म्याला सुद्धा स्वतःला तळपायाला बाण लागून जावं लागलं, निजधामाला जावं लागलं, हा देह सोडावा लागला. तो बाण तळपायालाच का लागावा याच्याकरता कर्मशास्त्र उत्तर देतं ना. आम्ही केलेलं कर्म आम्हाला भोगावं लागतं, अवश्यमेव भोक्तव्यम वगैरे वगैरे कालही आपण बोलून आलो. मुद्दा असा आहे, नामदेवराय देवाला प्रार्थना करताना असं म्हणतात की देवा, कोणता जन्म आम्हाला मिळेल याच्याकरता आम्ही तुला काही आम्हाला हे सांगत नाही की देवा तेवढं बदलून द्या. आम्ही तुमच्याकडे काही घेऊन आलेलो नाहीत मागणं की हा जन्म आम्हाला कुत्र्याच्या जन्माला घालू नका, आम्हाला या जन्माला घालू नका, आम्हाला गरिबाच्या जन्माला घालू नका, असं आमचं म्हणणं नाही. आमची मागणी वेगळी आहे, आम्ही ती वेगळी मागणी घेऊन आलेलो आहोत. काय मागणी? देवाने विचारलं, नामदेवराय काय म्हणायचंय काय? नामदेवरायांनी सांगितलं, काही नाही देवा, ज्या जन्माला तुम्हाला घालायचंय त्या जन्माला घाला, पण आमचं मागणं एक आहे ते लक्षात घ्या.
काय करू सांगा? नामदेव यांनी देवाला सांगितलं, तुम्ही जर आम्हाला वृक्ष योनीला घालणार असाल तर आमची ना नाही, पण आमचं म्हणणं एवढं आहे की झाड करीसी तरी तुळशीचे निमिसे तुझे द्वारी वसे ऐसे करी. देवा, जर आम्हाला कुठल्या तरी सागवानाच्या वृक्षाच्या जन्माला घालणार असाल घाला, आमचं काही म्हणणं नाही, पण आमचं म्हणणं असं आहे, वृक्ष करीसी तरी मंडप मेघाचे निमिसे तुझे द्वारी वसे ऐसे करी. आम्ही झाड व्हावं हरकत नाही, पण आम्ही असं झाड व्हावं की ज्या झाडाचं लाकूड देवा तुमच्या मंदिराचा मंडप निर्माण करण्याकरता उपयोगाला यावं. आम्ही असं झाड व्हावं की जगन्नाथा तुमचा रथ निर्माण करण्याकरता आम्हाला वापरण्यात यावं. आम्ही वृक्ष योनीला जायला नाकारत नाही आहोत, आमचं कर्म तसं असेल तर आम्हाला तिथं जावं लागेल, पण देवा तुमचा आमचा ऋणानुबंध अबाधित राहिला पाहिजे, तुमचा आमचा भावबंध अबाधित राहिला पाहिजे, तुमचा आमचा संबंध टिकून राहिला पाहिजे. बरं एवढंच नाही, तुम्हाला जर आम्हाला दगड करायचं असेल, आमचं पापच जास्त आहे, हरकत नाही ना, आम्ही आहोत पापी, आम्ही दगडाच्या जन्माला जाऊ, पण देवा आमची मागणी तीच आहे, पाषाण करीसी तरी रंग शिळेचे निमिसे तुझे द्वारी वसे ऐसे करी. देवा तुम्ही आम्हाला पाषाण करा, पण असा पाषाण करा की त्या पाषाणापासून तुमच्या दारातली रंगशिळा झाली पाहिजे. आता रंगशिळा आपल्याला माहिती आहे का? नवीन लोकांना माहित नाही, जुन्या वारकऱ्यांना माहिती आहे. आपण जुनं दर्शन आठवा, जुनं भगवंत पांडुरंगाचं दर्शन करून येऊन आपण गरुड खांबाचं दर्शन करून येऊन तिथे एक असा गोल दगड आहे, त्या दगडावर कान धरून वारकरी नाचतो, पांडुरंग हरी वासुदेव हरी कान धरून नाचतो. तो ज्या गोल दगडावर नाचतो त्या गोल दगडाला रंगशिळा असं म्हणतात. देवा आम्हाला पाषाण करा, दगड करा, आमचं काही म्हणणं नाही, पण आम्हाला दगड करून असा दगड करा की ज्या दगडापासून ती रंगशिळा निर्माण झाली पाहिजे, तयार झाली पाहिजे, आणि त्या रंगशिळेवर येऊन संत महात्मे नाचले पाहिजेत, अशी आमची रंगशिळा करा. तुझे द्वारी वसे ऐसे करी. देवाने विचारलं, नामदेवा हे सगळं मी करीन, पण समजा तुमचा जन्म याही पेक्षा वेगळा असेल आणि हीन योनीमध्ये जर तुम्ही जाणार असाल तर, तमो योनीमध्ये जाणार असाल तर, नामदेवराय म्हणाले हरकत नाही ना देवा, आमचं काहीच म्हणणं नाही, आम्हाला पशु योनीला घालाल. पशु योनीमध्ये तमोगुणी पशु म्हणजे कुत्रा आहे, कुत्रा, त्या कुत्र्याच्या जन्माला तुम्ही आम्हाला घालणार असाल घाला, आमचं काही म्हणणं नाही, पण आमची प्रार्थना तीच आहे, श्वान करीसी तरी उच्चिष्टाचे निमिसे तुझे द्वारी वसे ऐसे करी. तेव्हा आम्हाला कुत्र करा ना, आमचं म्हणणं नाही, आम्हाला कुत्र करा, पण असं कुत्र करा की जे कुत्र तुमच्या दारात पडलेलं उष्ट खातं आहे, तुमच्या दारात पडलेल्या पत्रावळीवरचं उष्ट खातं आहे, की जे भक्त तुमच्याकडे येऊन तुमच्या बरोबर भोजन करून गेले त्या भक्ताचं आणि तुमचं उच्चिष्ट खाणारं कुत्र तुम्ही आम्हाला करा. श्वान करीसी तरी उच्चिष्टाचे निमिसे तुझे द्वारी वसे ऐसे करी. आणि भगवंतांनी विचारलं, या सगळ्यापेक्षा मी तुम्हाला माणूसच केलं तर, समजा मी तुम्हाला माणूस केलं तर, नामदेवराय म्हणतात काही नाही देवा, मनुष्य करीसी तरी भक्तीचे निमिसे तुझे द्वारी वसे ऐसे करी. माणूस कराल देवा तर भक्तीच्या रूपानं तुमच्या दारामध्ये आम्ही उभं राहिलं पाहिजे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियल्या, असा मनुष्य आम्हाला करा. आम्ही कोणत्या योनीला जाऊ हे महत्वाचं नाही आहे, आम्ही कोणत्या रूपात जाऊ हे महत्वाचं नाही आहे, आम्ही श्रीमंत असू की गरीब असू हे महत्वाचं नाही आहे, आम्ही भक्त असू की नसू हे महत्वाचं आहे, आम्ही वारकरी असू की नसू हे महत्वाचं आहे, आम्ही ज्ञानोबारायांचे उपासक असू की नसू हे फार महत्वाचं. कोणत्याही जन्माला जावं,
मी तर म्हणतो रेडा व्हावं पण ज्ञानोबारायांबरोबर चालावं, काय वाटेल ते करावं. एवढ्या करता बोलतो चरित्र आम्हाला ऐकायचंय, या चरित्रातून जे श्रवण करायचंय ते काय कशा करता करायचं, आम्हाला आमच्या जीवनाकडे बघण्याची दृष्टी मिळाली पाहिजे. हो, बलराम दादाचं चरित्र आम्हाला बघायचंय. बलराम दादा किती मोठे होते, भगवंताचे मोठे भाऊ होते, राग त्यांना लवकर येत असे, अलौकिक असं सामर्थ्य त्यांच्याकडे होतं. हे सगळं जरी खरं असलं तरी पुढं बोलतो मी, त्यांचं विधान आहे की मी भगवान श्रीकृष्णाशिवाय एक क्षणभरही राहू शकत नाही. त्यांना राग येतो हे चरित्र आम्हाला घ्यायचं नाही आहे, ते भगवंताशिवाय क्षणभरही राहू शकत नाहीत हे आम्हाला बघायचं आहे. जीवनाकडे बघण्याची एक दृष्टी आली की मनुष्य अंतर्मुख होतो. जीवन घडवण्याच्या विचाराची शैली माणसाला प्राप्त झाली की ती शैली आमचंच नाही, आमच्या बरोबर अनेकांचं जीवन संपन्न करत राहते. आम्हाला हे कळलं पाहिजे. म्हणून त्या दिवशी म्हटलं की ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकायचं कशा करता, की मी थोडं वेगळं बोलतो. आमचे आजोबा सांगायचे, महाराज म्हणायचे की माणसाने दुःख प्राप्त झालं तर आपल्या दुःखाचा गवगवा करत बसू नये. आपलं मोठं आपल्या दुःख आपल्याला त्या त्या कालामध्ये फार मोठं वाटत असतं. आपल्या जीवनामध्ये ज्या काळामध्ये दुःख निर्माण होतं त्या काळामध्ये ते दुःख आपलं जीवन व्यापत असतं. सगळ्यात मोठी अडचण त्यावेळेला ती वाटत असते. आम्ही आमच्या दुःखाचा गवगवा करण्यापेक्षा जर दुःख प्राप्त झाल्यानंतर ज्ञानोबारायांचं चरित्र आठवलं तर आपली दुःख आपल्याला फार लहान वाटायला लागतं. ज्ञानोबारायांचं अरे किती दुःख त्यांनी भोगलं, त्या मानानं आपल्याला कमीच. संतांनी जे दुःख भोगलं त्याच्या 1/100 सुद्धा दुःख आपल्या वाट्याला कधी आलं नाही. आपल्या सगळ्या प्रपंचातलं दुःख एकत्रित केलं तर त्या दुःखाची गोळाबेरीत सुद्धा ज्ञानोबारायांना प्राप्त झालेल्या दुःखाच्या 1/100 राहत नाही. निदान आपल्याला गावाने वाळीत तरी टाकलं नाही, निदान आपल्या आई वडिलाला देहांत प्रायश्चित्त तरी दिलं नाही, गावात पावला पावलाला आपला अपमान तरी झाला नाही, गावातल्या लोकांनी आपल्या अन्नाची नासाडी तर नाही केली, गावातल्या लोकांनी आपल्याला इकडं तिकडं फिरवलं तर नाही, गावातल्या लोकांनी तुकोबारायांचं चरित्र बघा, गावातल्या लोकांनी आपल्या अंगावर उकळतं पाणी तर टाकलं नाही, हीनपणाने आपल्याला लेखलं नाही. चोखोबारायांचा विचार करा, निदान आपल्याला मंदिरात मज्जाव तरी केला नाही. थांबावं लागलं असेल पण तुम्हाला मंदिरात यायचा अधिकार नाही असं आपल्याला म्हटलं नाही आपल्या जातीवरून. किती किती दुःख संतांनी भोगलं. चरित्र ऐकताना ते चरित्र अशा पद्धतीनं ऐकलं पाहिजे. आपण भागवत ऐकतो, रामायण ऐकतो, संत चरित्र ऐकतो, ती चरित्र अशी ऐकली पाहिजेत. काय होतं दुर्दैवाने, मी दुर्दैवाने हा शब्द खूप व्यापक अर्थाने वापरतो असं म्हणा पाहिजे तर, पण होतं काय माहितीये का, आम्ही चरित्र ऐकतो, आम्ही चिंतन ऐकतो, पण त्या चिंतनाची मनन होत नाहीत. त्या चिंतनाचं मनन आमच्याकडून होत नाही. मननाचा फार मोठा परिणाम असतो, फार मोठा परिणाम असतो. मी निधिध्यासन म्हणत नाही, तत्वम पदार्थ शोधन म्हणत नाही, मी मननापर्यंतच थांबलोय. मनन करणं म्हणजे काय असतं, आपण जे ऐकलेलं असतं ते ऐकलेल्याचं पुन्हा पुन्हा चिंतन करत राहणं, उपपत्तीनं चिंतन करत राहणं, याला मनन असं म्हणतात. उपपत्ती म्हणजे उदाहरणानं चिंतन करत राहणं, त्याची उदाहरणं शोधणं. ती स्वतःच्या जीवनात शोधता येतात, ती इतरांच्या जीवनात शोधता येतात, ती ग्रंथात शोधता येतात, ती चरित्रकथांमध्ये शोधता येतात. ती संसार करताना अनेक वेळेला ही उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर येतात. आम्हाला ती शोधता आली पाहिजेत. आम्ही मनन करत नाही. मनन केल्याचा परिणाम असा होतो
की ज्या वेळेला दुःख प्राप्त होतं त्या वेळेला आपण जे ऐकलेलं असतं त्याचं नेमकं स्मरण त्या वेळेला होतं. हा मननाचा परिणाम आहे. दुःख कालामध्ये वेदांताचं स्मरण होणं याच्याकरता मननाची नितांत आवश्यकता असते. कारण मानवी जीवनातल्या दुःखाची अत्यंतिक निवृत्ती वेदांत विचाराशिवाय होत नाही, हे लक्षात घ्या. वेदांत विचाराशिवाय दुःख निवृत्ती नाही. प्रगल्भ चिंतनाशिवाय दुःख निवृत्ती नाही. दुःखाच्या वेळेला सांगितलेला वेदांत हा कदाचित त्या वेळेला परिणाम करत नाही, पण एरवी ऐकलेला वेदांत दुःखामध्ये जर आठवला तर तो वेदांत आम्हाला दुःखातून बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. आम्हाला चरित्र चिंतन त्याकरता ऐकायची आहे. आमच्या जीवनामध्ये निर्माण झालेला दुःखाचा प्रसंग अनुभवताना आम्हाला त्या दुःखामध्ये वाहत जात असताना आम्हाला जर संतांचं चरित्र आठवलं, आम्हाला जर देवाचं चरित्र आठवलं तर त्या चरित्रामधून आम्हाला त्या दुःखातून पुन्हा उभं राहण्याचं सामर्थ्य मिळतं. पण त्या वेळेला त्या चरित्राचं, त्या घटनेचं आणि त्यांच्या आणि आपल्या जीवनात निर्माण झालेल्या घटनेच्या साधर्म्याचं स्मरण व्हायचं असेल तर त्याच्याकरता ऐकलेल्या चिंतनाचं मनन व्हावं लागतं. याच्याकरता ही चरित्र ऐकायची आहेत, पुन्हा पुन्हा ऐकायची आहेत. ज्ञानोबारायांचं चरित्र, तुकोबारायांचं चरित्र पुन्हा पुन्हा ऐकायचं. माहिती आहे आम्हालाही माहिती असतं, हे माहिती आहे, पण तरी सांगत राहतात ना लोक. ऐकत जावं, त्याचं मन करत जावं, पुन्हा पुन्हा ते स्मरणात आणत राहावं. म्हणजे ज्या वेळेला त्याच्या स्मरणाची नितांत आवश्यकता असते त्या वेळेला त्याचं विस्मरण होऊ न देण्याची जबाबदारी मनन घेत असतं. मननाचा परिणाम काय तेवढं सांगतो. ज्या वेळेला काय होतं, दुःखाच्या काळामध्ये वेदांत सांगणारे जगात कमी नाहीत. आणि मी स्पष्ट बोलतो, कुणाला पटेल नाही तर न पटेल, दुःखाच्या काळात वेदांत सांगावा की सांगू नये याबद्दलही कदाचित काही मतभेद असू शकतील. पण त्या वेळेला वेदांत खूप लोक सांगतात, पण त्या वेळेला सांगितलेला वेदांत हा पचनी पडणारा नसतो. एखाद्या माणसाला प्रिय वस्तू व्यक्तीचा वियोग झाला, होतो, सगळ्यांनाच होतो. प्रिय व्यक्तीचा वियोग झाला, गावाला गेला म्हणा, मेला म्हणा, काही म्हणा, त्या प्रिय व्यक्तीच्या वियोगामध्ये माणसाला दुःख होतं की नाही? होतं. एखाद्याचे वडील गेले, दुःख होतं की नाही? होतं. मग त्या वेळेला येऊन हे शहाणे सांगतात, जाणारच होते, जातस्यहि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन. आहे, तुलाच कळलं काय? त्याला माहित नाही काय ज्याला सांगतोस तू ते? तोही प्रवचन करतोय त्या श्लोकावर दशक्रियेला. जातस्यहि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि. जाणारच होते, उपजेते नाशे. हे तत्वज्ञान त्या वेळेला सांगावं की सांगू नये? अरे, जन्माला आलेला कधी ना कधीतरी जाणारच आहे, हा तू शोध लावलास काय? हा नियमच आहे. त्या वेळेला दुःखाची तीव्रता इतकी असते की सामान्यपणाने केलेला, औपचारिकतेने केलेला उपदेश तो वेदांताचा असला तरी त्या वेदांताच्या उपदेशाचा परिणाम त्या दुःखाच्या तीव्रतेला दूर करू शकत नाही. म्हणून सांगितलेल्या वेदांतापेक्षा विचारातला वेदांत हा चित्तावर परिणाम करणारा असतो. पण तो विचारात येण्याकरता कुणीतरी सांगावा लागतो. त्या वेळेला सांगून दुःख दूर होत नाही. त्या वेळेला वेदांत सांगायचा नसतो हे खरं जरी असलं तरी वेदांताशिवाय दुःख निवृत्ती होत नाही, हेही तेवढंच खरं आहे. संत वाङ्मयाच्या चिंतनाशिवाय दुःख निवृत्ती होत नाही, हेही तेवढंच खरं आहे. जातस्यहि ध्रुव मृत्यूर म्हणणं काय, उपजेते नाशे हे सांगणं काय, हे त्यावेळेला परिणाम करणारं नसतं. पण जेव्हा ती व्यक्ती सावरते त्या दुःखातून, ती कोणत्या विचाराने सावरते हे एकदा बघा ना तपासून. कोणत्या विचाराने सावरते? त्या दिवशी, ज्या दिवशी वडिलांचा वियोग झाला, वडील गेले, त्या दिवशी सावरणार नाही, आठवडाभर सावरणार नाही, वर्षभर सावरणार नाही.
पण 2 वर्षांनी जो सावरेल तो कशाने सावरेल? याच विचाराने सावरेल की जन्माला येणारा कधीतरी मरतच असतो, याच विचाराने सावरेल. हेच तत्व आहे. कारण पण ते 2 वर्षानंतर आम्हाला कळतं. ते त्याच वेळेला कळालं असतं ना तर आम्हाला इतकं दुःख 2 वर्ष भोगावं लागलं नसतं. पण त्याच वेळेला ते कळण्याकरता आम्ही जे ऐकलेलं आहे त्याचं मनन करावं लागतं. अडचणी इथे आहेत. ऐकण्यात कुणाचीच अडचण नाही, समजून घेण्यात कुणाचीच अडचण नाही. पण ऐकतात माणसं, इथलं सांगत नाही आणि सोडून देतात. आमचे आजोबा विनोदानी सांगायचे की लोक येतात, कीर्तन ऐकतात, प्रवचन ऐकतात आणि ऐकून झालं की मग नमस्कार करतात आणि घरी निघून जातात. तर आजोबा सांगायचे. म्हणे मी एका श्रोत्याला विचारलं की कशा करता नमस्कार करता? तर त्यांनी सांगितलं, महाराज 2 तास तुमचं ऐकलं, 2 तासापर्यंत डोक्यात ठेवलं, आता पाया पडतो, तुमचं डोक्यात ठेवलेलं तुमच्या पायावर समर्पित, आम्ही चाललो. तुमचं तुम्हाला त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पयी. झालं, एवढंच आहे. ते डोक्यात राहिलं पाहिजे, डोक्यात राहिलं पाहिजे, एवढं महत्वाचं नाही, ते त्या वेळेला आठवलं पाहिजे. तुम्ही चिंतन करून बघा ना, तुम्ही चिंतन करून बघा. आपले वडील गेले याचं दुःख आपल्याला होतं, पण त्या दुःखात म्हणजे ते गेलेले असताना त्या दुःखाची तीव्रता अंतःकरणाला जाणवत असताना त्या वेळेला जर आपल्याला हे आठवलं की आपले वडील तर आत्ता गेले, आपल्या वयाच्या 50शीत गेले, ज्ञानोबरायांचे वडील तर अवघ्या 12व्या वर्षी गेले, काय वाटलं असेल? कसे ज्ञानोबराय त्या दुःखातून बाहेर पडले असतील? मुक्ताबाईला काय वाटलं असेल? वयाचं 8 वर्षाच्या मुक्ताबाई, 10 वर्षाचे सोपान काका, 12 वर्षाचे ज्ञानोबरायन, 14 वर्षाचे निवृत्तीनाथ महाराज, त्यावेळेला काय वाटलं असेल त्यांना? एवढ्या लहान वयामध्ये. बरं, आपले तर वडीलच गेले, आई तरी आहे ना, त्यांची आई गेली आणि वडीलही गेले, काय वाटलं असेल? हा विचार जरी त्या काळात मनात आला ना तरी आपलं दुःख निम्म्यापेक्षा कमी होऊन जातं. फक्त ते स्मरण झालं पाहिजे त्यावेळेला, त्यावेळेला ते आठवलं पाहिजे. आणि ते त्या वेळेला आठवावं याच्यासाठीच आहे ते. म्हणजे त्या वेळेला आठवण्यातच त्याचं महत्व आहे. कथा ऐकताना, चरित्र ऐकताना हे आम्हाला वाटतच राहतं ज्ञानोबरायांचे. मग माणसं कथेमध्ये रडतात, ओ किती दुःख भोगलं, किती दुःख भोगलं. ज्ञानोबरायांच्या दुःखाला पारावार नाही. सांगणाराही रडतो, ऐकणारेही रडतात. पण हे रडलेलं तिथंच भिजलेलं तिथंच वाळून जातं. ती आर्द्रता जीवनभर टिकली पाहिजे, तो ओलावा जीवनभर टिकला पाहिजे, त्यावेळेला ते आठवलं पाहिजे. याच्याकरता मननाची आवश्यकता आहे. आणि हे मनन केलं तरच आमच्या जीवनाकडे बघण्याची दृष्टी आम्हाला प्राप्त होते, नाहीतर होत नाही. याच्याकरता बोलत होतो मी. चरित्र श्रवण याच्याकरता आहे. जीवनाची दिशा बदला, जीवनच बदललं असं नाही आहे. जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलली पाहिजे. ती दृष्टी मननाने बदलते, ती दृष्टी ज्ञानाने बदलते. ऐका, कर्माचा परिणाम अंतःकरणावर होतो, ज्ञानाचा परिणाम दृष्टीवर होतो आणि भक्तीचा परिणाम सकल जीवनावर होत असतो. अंतर्बाह्य परिवर्तन करण्याचं सामर्थ्य त्या भक्तीमध्ये. म्हणून संतांची भक्ती केली पाहिजे. भगवंताची भक्ती हा आग्रह जो धरला जातो तो याच्याकरता आहे. ज्ञानानं दृष्टी बदलते, जग बदलत नाही. ज्ञान झालं तर जग तेच आहे, फक्त ब्रह्म म्हणून अनुभवाला येतं. ज्ञान झालं तर व्यक्ती तीच आहे, पण स्वरूपानं अनुभवाला येते. व्यक्तीत बदल झाला नाही. सगळ्या लोकांना रेडाच दिसला, पण ज्ञानोबरायांना आत्मा दिसला. ज्ञानाचा परिणाम आहे, दृष्टीचा परिणाम आहे. जी गोष्ट ज्या पद्धतीनं सगळ्यांना जाणवत असते त्यापेक्षा वेगळ्या दृष्टीनं जो पाहतो त्यालाच या जगात विद्वान म्हणलं जातं. कारण का? त्याच्या चिंतनाचा परिणाम त्याच्या दृष्टीवर झाला, हे त्याचं कारण. हे महत्वाचं आहे.
नाही तर चालूच आहे, ऐकणं चालूच आहे, कमी नाही आहे, अखंड ऐकणं. माणसं बहुश्रुत असतात असं म्हणतात. पण मराठीत एक म्हण आहे, ते ऐकण्यावरून आठवलं मला. ती सगळ्यांना माहिती आहे, सांगायचा उशीर आहे. सांगितलं तर उगीच स्वतःकडे ओढून घेतात म्हणून नको वाटतं सांगायला. पण आता तुमच्या सगळ्यांचा आग्रहच आहे म्हणून सांगतो. नळी फुंकली, श्रवणाच्या बाबतीत हीच म्हण आहे. आम्ही ऐकतो, सोडून देतो. चरित्र श्रवण याच्याकरता नाही, हे लक्षात घ्या. बलराम दादाचा आमचा नात्याचा संबंध नसेल, पण बलराम दादाच्या चरित्राचा आमचं जीवनचरित्र निर्माण करण्याशी संबंध आहे. भगवान श्रीकृष्णाचा आमचा नात्याचा संबंध नसेल, ज्ञानोबाराय आमच्या नात्यात लागत नसतील, रक्ताचं त्यांचं आमचं नातं नसेल, पण संत चरित्राचा आमचं जीवनचरित्र घडवण्याशी संबंध आहे. म्हणून त्याकरता हे चरित्र ऐकायचंय. बलरामदादाचं चरित्र आपल्याला पाहायचं आहे. बलरामदादा कोण आहेत, काय आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भगवान श्रीकृष्णाचे वडील बंधू आहेत. त्यांना जे अनेक नावं प्राप्त झाली त्याच्यामध्ये बलराम हे एक नाव आहे, संकर्षण हे दुसरं नाव आहे. भगवान जेव्हा अवतार घ्यायचं ठरवतात त्याच्याकरता त्या पृथ्वीला गाईचं रूप घेऊन भगवंताकडे जावं लागतं वगैरे वगैरे. तो सगळा संदर्भ आपण बघून घ्या, विस्तार करायचा नाहीये मला. त्यावेळेला भगवान अवताराला येताना आपल्या नियोजित कार्याची अनुकूलता ज्या ज्या कारणाने होणार आहे त्या त्या कारणांसह भगवंताचा अवतार असतो. भगवान अवताराला येतात म्हणजे फक्त भगवान एवढा एक आकार अवताराला येत नसतो. भगवान जे भगवंताला कार्य करायचं असतं, नियोजित जे कार्य असतं, त्या कार्याच्या यशस्वीतेकरता, त्या कार्यामध्ये येणाऱ्या प्रतिबंधाचा विचार करून त्या कार्याच्या परिपूर्णतेकरता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते, ज्या ज्या व्यक्तींची आवश्यकता असते, त्या त्या गोष्टीसह व्यक्तीसह भगवंताचा अवतार होत असतो. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण अवताराला आले एवढंच नाहीये, यमुनेचाही अवतार आहे, यमुनेच्या वाळवंटाचाही अवतार आहे, वृंदावनामध्ये उभ्या असणाऱ्या वृक्षांचाही अवतार आहे, कदंब वृक्षाचा अवतार आहे. भगवान ज्या गोकुळामध्ये राहिले त्या गोकुळाचा अवतार आहे. भगवान ज्या गोपिकांबरोबर क्रीडा करतात त्या गोपिकांचा अवतार आहे. मग तो तीर्थरूप अवतार असेल, तो पृथ्वीरूप अवतार असेल, तो आकाशरूप अवतार असेल, तो तेजरूप अवतार असेल, तो वायुरूप अवतार असेल. चंद्रभागेला पांडुरंगाचा जलरूप अवतार, तीर्थरूप अवतार समजलं जातं. पंढरपूरच्या वाळवंटातल्या मातीला पृथ्वीरूप, पांडुरंगाचा पृथ्वीरूप अवतार समजलं जातं. म्हणून चंद्रभागा आम्हाला तेवढीच प्रिय आहे जेवढा पांडुरंग प्रिय आहे. विचार करा, यमुना तेवढीच प्रिय आहे, गंगा तेवढीच प्रिय आहे, भगवान शंकर जेवढे प्रिय आहेत. इंद्रायणी तेवढीच प्रिय आहे जेवढे ज्ञानोबाराय प्रिय आहेत. गंगा तेवढीच प्रिय आहे जेवढे नाथ महाराज प्रिय आहेत. गंगा हा नाथ महाराजांचा जलरूप अवतार आहे, भगवान शंकराचा जलरूप अवतार आहे. भगवान अवताराला येताना व्यक्ती म्हणून अवताराला येत नाहीत. म्हणून गोपिका आधी आल्या, भगवंतांनी त्यांना सांगितलं तुम्ही तिथं जा, तिथं जा असं सांगितल्यानंतर तिथं येणं हा अवतार आहे. कोण आहेत त्या गोपिका आपल्याला माहिती, आपण नेहमी सांगतो. नाथ महाराजांनी त्या गोपिकांच्या संबंधानं म्हटलंय, त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती. उद्धवाला उपदेश करताना भगवान मुखातून नाथ महाराज बोलतात, त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती, श्रुती रूपे नव्हे मत प्राप्ती, त्या परतल्या नेती नेती माझी सुखसंगती न पवती त्या. हे बोलून दाखवतात ना नाथ महाराज. वेदातल्या सगळ्या श्रुती, कर्मपर श्रुती, ज्ञानपर श्रुती, भक्तीपर श्रुती भगवंताकडे गेल्या आणि त्या श्रुतीनं भगवंताला प्रार्थना केली, देवा
आम्ही आतापर्यंत न इति असं अतद्व्यावृत्तीनंच तुमचा आनंद घेत राहिलो. आम्हाला तुमच्या सगुण विग्रहाचा आनंद घ्यायचा आहे. आम्ही काय करावं? मग भगवंतानी त्या गोपिकांना, त्या श्रुतींना सांगितलं, एक काम करा, तुम्ही गोकुळात जा आणि गोपिकांच्या रूपानं तिथं राहा. मी तुम्हाला तिथे सगुण साकाराचा आनंद देईन. आणि त्या गोपिकांच्या रूपानं त्या सगळ्या श्रुती आहेत असं नाथ महाराज सांगतात. मग त्याच्यातल्या कर्मपर श्रुती गोकुळात सुना झाल्या, ज्या ज्ञानपर श्रुती आहेत त्या लेकी झाल्या, ज्या भक्तीपर श्रुती आहेत त्या सासवा झाल्या. कारण गोकुळात 3च प्रकारच्या महिला होत्या, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रा. कोणी सुना आहेत, कोणी लेकी आहेत आणि कोणी स्वतंत्र आहेत. स्वतंत्र शब्दाचा अर्थ आहे सासू. म्हणून स्वतंत्र झाल्यावरच सासूरवास सुरू झाला आहे ना. असं स्वतंत्र, कारण तीच स्वतंत्र आहे घरामध्ये. जाऊ द्या, त्याच्याबद्दल आता बोलायचं कारण नाही. पण कोणती श्रुती कोणत्या रूपाला प्राप्त झाली हा त्या श्रुतींचा अवतार आहे ना. का? कारण भगवंताला आपली प्रेम क्रीडा सिद्ध करायची होती. त्या नियोजित कार्याच्या परिपूर्णतेकरता ज्यांची ज्यांची आवश्यकता आहे त्यांना त्यांना भगवंताने अवताराला पाठवलं. अवतार ही संकल्पना व्यक्तिगत नाही आहे, हे लक्षात घ्या. अवतार ही संकल्पना एका देहापुरती मर्यादित नाही आहे. ज्ञानोबरायांचा अवतार झाला आणि तो अवतार सिद्ध होण्याकरता काय नियोजन आहे ज्ञानोबरायांच्या अवताराचं? ज्ञानेश्वरी जगाला सांगायची, पण त्या ज्ञानेश्वरीची आज्ञा प्राप्त व्हावी याच्याकरता निवृत्तीनाथ महाराजांचा अवतार त्याच जीवनात आहे. ती ज्ञानेश्वरी लिहून घ्यायची, सच्चिदानंद बाबांचा अवतार त्याच जीवनात आहे. हे सगळं करावं लागतं. म्हणून अवताराची संकल्पना, भगवत विग्रहाची संकल्पना ही व्यक्तिगत आहे, त्या मूर्तीपुरती मर्यादित आहे, त्या देहापुरती मर्यादित आहे असं समजायचं नाही. त्याच्याकरता विचार व्यापक आहे, चौकट फार मोठी आहे. चित्रकारांच्या भाषेमध्ये वाईड कॅनव्हास आहे तो, आणि त्याच्यावर ही सगळी चित्र आपल्याला दिसत आहे. लक्षात घ्या. त्यामुळे भगवान अवताराला आले आणि त्यांचं कार्य ठरलेलं आहे. जो कार्य ठरवून येतो ना त्यालाच अवतार म्हणतात. जो आल्यानंतर कार्य ठरवतो तो अवतार नसतो. कार्य ठरवून जो येतो त्याला अवतार म्हणतात. सोप्या शब्दामध्ये आमचे आजोबा उदाहरण द्यायचे. ज्ञानोबराय तुकोबराय अवताराला आले, भगवान अवताराला आले, ते काम नाही शोधत बसले. उदाहरण त्याला द्यायचे. एखादा कलेक्टर दुसऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी बदलून जातो. आपण आहेत, समजा आपल्याला एका गावात आपलं बसतान बसलं नाही म्हणून दुसरं गाव, आपण दुसऱ्या गावाला जाऊन तिथं स्थायिक होण्याचा प्रयत्न करतो. मग तिथं गेलं की चौकशी करतो की नाही, इथं राहण्यासाठी चांगलं ठिकाण कोणतं आहे बाबा, कोणत्या गल्लीमध्ये घर घेतलं, कोणत्या भागामध्ये घर घेतलं म्हणजे प्रतिष्ठित भाग आहे, चौकशी करतो की नाही. मग इथं काय उद्योग चालतात, इथं कोणी मला नोकरी देईल का, इथं मला काही राहायला जागा मिळेल का, अमुक आहे का, किराणा मालाचं दुकान जवळ आहे का, पिठाची गिरणी जवळ आहे का, कपड्यांचं दुकान जवळ आहे का, चौकशा करतो की नाही आपण. मग इथं कोणी मला नोकरी देईल का, कोणी मला चांगला पगार देईल का, आमची चौकशी असते. तसा एक कलेक्टर जेव्हा दुसऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी बदलून जातो तेव्हा तिथं गेल्यावर तो चौकशी करतो का, इथं मला कोणी नोकरी देईल का, इथं राहायला मला घर मिळेल का, इथं मला चांगला पगार मिळेल का. नाही, त्याचं सगळं ठरलेलं आहे. तो कोणत्या घरात राहणार हे ठरलेलं आहे, तो काय काम करणार हे ठरलेलं आहे, त्याला पगार किती मिळणार हे ठरलेलं आहे, तो येण्याच्या पूर्वी त्याने किती पैसे खायचे हे ठरलेलं आहे ना. असंच असतं ना. हे त्याची गाडी ठरलेली आहे, त्याचा ड्रायव्हर ठरलेला आहे. महाराज म्हणायचे विनोदानं, हे गेले तर यांना उचलायचं कुणी हेही ठरलेलं आहे.